पुढच्या बातमीकडे आता आपण वळतोय। पुढची बातमी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या नाराजीची। सुनेत्रा पवार आपल्या दोन्ही मुलांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे आणि या निमित्ताने एका दुःखी पत्नीच्या वेदना पंतप्रधानांना सांगितल्या जातील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून सुनेत्रा पवार थेट ही भूमिका मांडणार आहेत की अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीचा पाठपुरावा आता सीबीआय कडून व्हायला हवा, म्हणजे थोडक्यात हे सगळं प्रकरण सीबीआय कडे जायला हवं। राज्य सरकारकडे त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र अद्यापही हे सगळं प्रकरण सीआयडी कडून सीबीआय कडे वर्ग झालेलं नाही। राज्य सरकारने त्यासाठी परवानगी दिलेली नाही। ही बाब सुनेत्रा पवार यांच्या लक्षात आणून देण्यात आलेली आहे। दरम्यान दिवसभरामध्ये एक आणखी महत्त्वाची घडामोड घडली, ती म्हणजे राष्ट्रवादीचे 20हून अधिक आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत। त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचं ठरवलंय, कारण या सगळ्यांना सातत्याने ही चिंता सतावतीये की अजित पवार यांच्या निधनाची चौकशी योग्य पद्धतीने होत नाहीये। हे सगळे आमदार भेटायला जाणार आहेत, त्यावेळेला तिथे पार्थ पवारही उपस्थित असतील, सुनेत्रा पवारही उपस्थित असतील। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, आपण या बातमीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहात, पटकन सांगा नक्की नाराजीचं कारण काय? हे प्रकरण सीबीआय कडे द्या असं एक पत्र देण्यात आलं होतं, अद्याप त्यावर कारवाई का झाली नसावी? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत मिळून एक लेखी निवेदन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावं असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं होतं। मात्र इतके दिवस उलटून सुद्धा, जवळपास 20 दिवस उलटून सुद्धा हे प्रकरण जे आहे ते अद्यापही राज्य सरकारने सीबीआय कडे हँडओव्हर करण्याची किंवा वर्ग करण्याचा कोणतीही प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली नसल्यामुळे जे आहे ते आता उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार जे आहेत त्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सोबत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणामध्ये डीजीसीएचा अहवाल, जो प्राथमिक अहवाल आला होता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत आणि राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी, कॅबिनेट मंत्र्यांनी या डीजीसीएच्या अहवालावरती प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्याचमुळे या डीजीसीएचा अहवाल आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआय कडे देण्यात यावं अशा प्रकारची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार जे आहेत ते भेट घेणार आहेत। धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।